माणसाबरोबर मरतात, पण चांगल्या विचारांना चालवणारे 2-4 कार्यकर्ते जरी राहिले तर तो विचारही मरत नाही, तो माणूसही मरत नाही. काय चाललेलं होतं भानगड त्यावेळेस, मोठी मजेशीर गोष्ट आहे. महात्मा गांधीजी म्हणाले की चलो खेडे की ओर. किधर? खेडे की ओर. काय को? नाकाला रुमाल लावायला. मग आता 2007 मध्ये 60 वर्षानंतर शेतकऱ्याला जाग आली की जो शेत जागवतो तो गल्ली खराब करतो, हागंदारी मुक्त. आता ते निघालं. हे का सगळं मांडणी करतो आम्ही? संविधानाच्या निर्मितीची प्रक्रियाच नव्हे, संविधानाचं गांभीर्य तुम्हाला कळलं पाहिजे. कानून कसे कसे बनले ऍडव्होकेट साहेबांनी मांडलं. एका गोष्टीवर मतभेद असू शकतात, म्हणून माझे आणि एका गोष्टीवर ऍडव्होकेट साहेबांचे मतभेद आता होणार आहेत, होतील, होऊ द्या. बाबासाहेबांनी दिलेलं स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य मी मांडेन. इडियट बॉक्स आहे टीव्ही, मी मांडतो. इथपर्यंत ऍडव्होकेट साहेबांना माझं समर्थन. तो सेक्स बॉक्स आहे, यालाही समर्थन. पण त्याचं मूल्य नाकारून चालेल का? या मॉडर्न टेक्नॉलॉजी मध्ये, ग्लोबलाइज झालेल्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये, क्षणाक्षणाला बदलत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये, क्षणाक्षणाला विकल्या जाणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या औद्योगिक या प्रकल्पांमध्ये टीव्हीचं मूल्य कमी नाही करता येत. ज्या बातम्या कळायला तुम्हाला हजारो मील वरून बातमी येईल असा वेळ तुम्हाला काढावा लागत होता, त्या बातम्या, त्या इन्फॉर्मेशन क्षणाक्षणाला कळतं. ज्या लोकांना तुम्ही निवडून देता ते कसं भांगडा करतात त्या संसदेमध्ये, हे सुद्धा तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळतं. म्हणून टीव्हीचं मूल्य कमी करता येत नाही. त्यांनी केलेल्या सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत, पण टीव्हीला आता इडियट बॉक्स म्हणून चालणार नाही. इट्स मोस्ट इन्फॉर्मेटिव्ह सोर्स इन धिस एरा. सर्वात मोठा इन्फॉर्मेटिव्ह सोर्स आहे तो, म्हणून त्याचं मूल्य नाकारून चालणार नाही. मी परत तिकडे जातो की संविधानाच्या निर्मितीच्या पूर्वी या भारतामध्ये 3 युद्ध चाललेले आहेत. एक मुस्लिम लीगचं चाललेलं आहे. मुस्लिम लीग काय म्हणत होती? मुस्लिम लीग म्हणत होती की भारताची जर निर्मिती झाली तर भारतामध्ये इस्लामचा कायदा आला पाहिजे. हिंदुत्ववादी मंडळी जी शेवटी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात जमा झाली होती, तो वादाचा विषय म्हणून त्याला हात लावणार नाही मी. त्या मंडळींचं म्हणणं होतं, ज्या मागे RSS संघ बसलेला होता, ते म्हणत होते की भारत जर स्वतंत्र झालं तर ते हिंदू राष्ट्र बनलं पाहिजे. लक्षात घ्या, निर्मिती स्वातंत्र्याच्या पूर्वी मुस्लिम लीग सारखी मंडळी म्हणत होती, देश अगर आजाद होगा तो ये इस्लामिक देश होगा. हिंदुत्ववादी मंडळी म्हणत होती, अगर देश आजाद होगा तो ये हिंदुओं का देश होगा. मुसलमानांचं इस्लामिक राज्य म्हणजे मुल्ला मौलवींचं राज्य आणि हिंदूंचा देश म्हणजे पंडितांचं राज्य. याच्यात तुम्ही आणि मी कुठं आहे? या व्यवस्थेमध्ये तुमचं आणि माझं अस्तित्व कुठं आहे? या व्यवस्थेमध्ये तुमचे आणि माझे अधिकार कुठे आहेत? मग या दोन्ही विचारधारेच्या मधून ज्यांना स्वातंत्र्याचं 3रं युद्ध लढलं ते बाबासाहेब आंबेडकर होते आणि ते म्हणत होते की धर्माचं राज्य नको, धर्म व्यक्तिगत बाब म्हणून तुम्ही काही धिंगाणे घाला चालेल, परंतु राष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला नागरिक म्हणून उतरावं लागेल. आणि त्या नागरिक व्यवस्थेची निर्मिती संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केली. कोणत्या धर्माचं असू द्या, कायद्याचं राज्य आणण्याचं बहुमोलाचं काम बाबासाहेबांनी केलं. कायद्याचं राज्याची स्थापना झाली, इंग्रजांच्या काळामध्ये झाली. इंग्रजांच्या काळामध्ये कायद्याचं राज्य आलं, पण त्याचं सुग्रीव रूप, त्याचं मॉडर्न रूप हे संविधानाच्या निमित्तानं भारतामध्ये लागू झालं. कृषी प्रधान देश आहे म्हणून आम्हाला लहानपणापासून शिकविण्यात आलं. संविधानाची निर्मिती ह्या नवीन राज्याची व्यवस्था चालविण्याची मार्गदर्शक प्रणाली आहे.
काय असतं हो राज्यामध्ये? राज्याची एक वितरण प्रणाली असते. मी अजून 5 मिनिटं घेणार, काकडे साहेबांचं महत्वाचं भाषण व्हायचंय. राज्यामध्ये काय असतं? राज्याच्या अखत्यारीमध्ये पाणी असतं. राज्याच्या अखत्यारीमध्ये राज्याची जमीन असते. राज्याच्या अखत्यारीमध्ये नोकऱ्या असतात. राज्याच्या अखत्यारीमध्ये अर्थव्यवस्था असते. राज्याच्या अखत्यारीमध्ये शिक्षण व्यवस्था असते. या 5 व्यवस्था मानवी जीवनाला चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात. मित्रांनो, आई बाप हो, चांगलं जगायचं असेल तर शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं जगायचं असेल तर नोकरी मिळाली पाहिजे, चांगलं जगायचं असेल तर जमीन मिळायला पाहिजे, चांगलं जगायचं असेल तर पाणी मिळाली पाहिजे. ह्या 5ही व्यवस्था जर मानवाला मिळाल्या नाही तर तो माणूस अस्पृश्य होतो, तो माणूस अनटचेबल होतो. ह्या 5ही व्यवस्था तुम्हाला मिळू नये अशी धर्माची व्यवस्था 5000 वर्षापासून आहे. त्या व्यवस्थेला दूर करून बाबासाहेबांनी मतदानाच्या अधिकारावर, मतदानाच्या प्रणालीवर आधारित संविधानाच्या पायावर उभी असलेली नवीन व्यवस्था दिली. आणि या वितरणाच्या 5 वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचल्यात. पाणी तुम्हाला मिळू लागलं, शिक्षण तुम्हाला मिळू लागलं, जमिनीच्या वाटपामध्ये तुम्हाला भागीदारी मिळू लागली, अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला भागीदारी मिळू लागली. हे मिळविण्याचे मार्ग, हे मिळविण्याचे कायदे, ही मिळविण्याची व्यवस्था म्हणजे संविधानाची व्यवस्था आहे. कृषी प्रधान देश लहानपणापासून शिकविल्या गेलं. महात्मा गांधीजींनी म्हटले कृषी प्रधान देश आहे. मी म्हणतो बाबासाहेबांनी कृषी प्रधान देश म्हणून या देशाची गणना कधीच केली नाही. मी चुकत असेल तर माफ करा मला. बाबासाहेबांचं अनालिसिस फार मस्त होतं. संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांनी केवळ कृषी प्रधान देश आहे म्हणून सोडलं नाही, तर शेत जमिनीचे राष्ट्रीयकरण करा असा मुद्दा मांडला. का बरं शेत जमिनीचे आरक्षण करा, शेत जमिनीचे राष्ट्रीयकरण करा, हा बाबासाहेबांचा महत्वाचा आंदोलनाचा हिस्सा होता, जो नंतर दादासाहेब गायकवाडांनी चालवलं. त्याच्यानंतर या आंदोलनाला दलित नेतृत्वाने हात लावलेला नाही. कारण माहित नाही. कारण हा देश कृषी प्रधान देश आहे म्हणून नाही. हा देश कृषी प्रधान देश नाही, हा देश जातीय व्यवसाय प्रधान देश आहे. मित्रांनो, शेतकरी कोण? कुणबी. तेल काढणारा कोण? तेली. कापड विणणारा कोण? विणकर. त्याला लागणारी भांडी देणारा कोण? कुंभार. या सगळ्यांना लहायला छत विणणारा कोण? गवंडी. तुमचे पाय ऋतू नाही काट्यात म्हणून तुम्हाला वाहन देणारा कोण? सांभार. मग सांभाराला लागणार कातड देणारा कोण? खाटीक. मग खाटीकला लागणारा बोकुड देणारा कोण? कृषी प्रधान आहे का ही व्यवस्था? मग 60 वर्ष नाचवलं या देशाला कृषी प्रधान आहे म्हणून. मोठा गंभीर विषय आहे. अरे धोका दिला, त्याच कारण आहे. त्या कारणावर आपण लक्ष केंद्रित करत नाही म्हणून धोका खातो. तुम्ही असं कसं म्हणता हो? संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सर्वसाधारण लोकांच्या हातात हत्यार दिलं. ज्यांनी मक्तेदारी भोगली ते या संविधानाच्या विरोधात कृती करणार नाहीत का? म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, या देशाचे 2 शत्रू, एक भांडवलवाद आणि दुसरं ब्राह्मणवाद. या दोघांच्याही मुकाबल्यासाठी मी संविधानाची तरतूद करून ठेवतो आहे. या देशाचे 2 शत्रु, एक भांडवलवाद, दूसरा ब्राह्मणवाद, और इन दोनों से मुकाबला करने के लिए मैं संविधान की व्यवस्था को तुमको दे रहा हूं. संविधानाच्या व्यवस्थेला हाती धरून या 2 व्यवस्थेशी मुकाबला करू शकता. अन्य कोणतीही व्यवस्था किंवा बंदुकीची तर भाषा करूच नका. काश्मीर जाएगा, काश्मीर जाएगा. कोणताही देश तेव्हा जातो जेव्हा देशाच्या मिलिटरीला जिंकल्या जातो.
कसं जाईल हो काश्मीर? कसं जिंकेल हो नक्षलवाद? कसं बंदुकीच्या भरोशावर तुम्ही व्यवस्था पलटवणार? अहो, जोपर्यंत देशाची मिलिटरी पडत नाही तोपर्यंत देश जातच नाही. मग बाबासाहेबांनी एवढं मोठं हत्यार तुमच्याकडे दिलं, मग आपण बंदुकीची भाषा नाही करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. वेळ लागू द्या, पण प्रबोधनाच्या माध्यमातून मतदानाचं राजकारण करा. प्रबोधनाच्या माध्यमातून मतदान एकट्ठा करण्याचा प्रयत्न करा. बंदुकीची भाषा करू नका. ज्यावेळेस बंदुकीचं राजकारण चाललं आणि बंदुकीवर क्रांती झाली, त्यावेळची अर्थव्यवस्था वेगळी, त्यावेळची वैश्विक राजकारणाची व्यवस्था वेगळी, आजची व्यवस्था वेगळी आहे. आज बंदुकीच्या माध्यमातून काहीच घडू शकत नाही. आज जे काही घडेल ते फक्त मतपेटीमधनं घडू शकतं. उत्तर प्रदेशला परिवर्तन झालं, ते चांगलं आहे की वाईट आहे मी या पद्धतीनं बोलणार नाही. ते मतभेद असू शकतात. जिसको कल तक अस्पृश्य करके चमार करके तुमने बाहर रखा, आज उस चमार की लड़की ने उत्तर प्रदेश के ब्राह्मणों को भी अपने पैरों के तले दबा कर सत्ता लाकर दिखाई. ये बाबा साहब आम्बेडकर के विचारों का प्रभाव है, ये उस प्रोसेस का प्रभाव है, उस संवैधानिक प्रक्रिया का प्रभाव है. तो इसके माध्यम से हम सत्ता में परिवर्तन ला सकते हैं. इसलिए किसी भी हिंसक बात की परवानगी पूरे आम्बेडकरी आंदोलन में रहने वाले लोगों ने नहीं देना चाहिए, ऐसा मेरा मत है. तो ये देश कृषि प्रधान देश नहीं है, ये देश जातीय व्यवस्था प्रधान देश है. और ये जातीय व्यवस्था को तोड़ने के लिए संविधान में बाबा साहब ने बड़े अच्छे कॉलम्स किए. उसको समझने की देर है, उसको समझना पड़ेगा. कुणी समजलं? मुसलमान म्हणत होते बाबासाहेब आमचा नाही तो महाराजांचा. आदिवासी म्हणत होता हमारे बाबासाहेब नाही वो महाराजांचा. कुणबी, तेली, माड़ी, ओबीसी सगळेच म्हणत होते ये हमारे नहीं ये उनके. सच्चर आला, न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर. तुम्ही सोयीकडे ऐकत असाल सच्चर रिपोर्ट. त्याचं आंदोलन मागच्या 1 वर्षापासून आम्ही पेलून धरलंय. आणि या विधानसभेवर कधी नव्हे तेवढं 50,000 मुसलमानांचा मोर्चा आम्ही विधानसभेवर 22 तारखेला काढला होता. काकडे साहेब, काय घडलं? बाबर की औलाद जावेद पाशा, औरंगजेबाचा नातू सलीम शेख, अकबरचा भाचा तुमच्या गावातला रफिक मुल्ला, सगळे सुलतानाची औलाद आम्ही. लाल किल्ला आमचा, कुतुब मिनार आमचा, त्याच्यानंतर ताजमहल आमचा, कोंबड्याची दुकानं आमची, पंचर आमचं, रिक्षा आमचे. ही व्यवस्था जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत संविधानाचं मूल्य कळत नाही. ही व्यवस्था जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बाबासाहेब कळत नाही. ज्या देशानं स्वतःच्या देशाला घडविणाऱ्या व्यक्तीचं मूल्य जाणलं नाही त्या देशातील माणसं अधोगतीला जातात, हा इतिहास आहे. या देशाला घडविणाऱ्या बाबासाहेबांचं मूल्य या समाजातील विविध जाती गटांनी जाणलं नाही म्हणून त्या अधोगताला गेलेत. आता जाणतायत म्हणून बाबासाहेब की जय म्हणून आंदोलन उभं करतायत. सच्चरचं आंदोलन सुद्धा बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणूनच उभं केल्या गेलं. का केल्या गेलं? आम्ही वाचलो 14, 15, 16. अरे सच्चर आयोग म्हणतो की ज्या मुसलमानांनी 60 वर्ष काँग्रेसला मतदान करून सत्तेवर बसवलं केंद्रात आणि राज्यात, सतत 60 वर्ष मुसलमान म्हणजे काँग्रेस म्हणजे मुसलमान. दुसरं सूत्र आहे का? भाजपावाले येत नाही ना शिवसेनावाले फटकत नाही. ठीक आहे, एकच सूत्र. कांग्रेस को लाने वाले कौन? मुसलमान. ठीक आहे. सच्चर रिपोर्ट आला आणि काय म्हणलं माहितीये का? मुसलमानांनो 60 वर्ष तुम्ही मतदान करून सरकार बसवलं, आता तुमची अवस्था कशी आहे माहित आहे का? सरकारी नोकऱ्यांमध्ये 2%, झोपडपट्ट्यांमध्ये 43%. एका ठिकाणी मोठी संख्या तुमची, ते कुठं? जेलांमध्ये 35%. म्हणजे आमचे मित्र आंदोलनामधली म्हणतात
की आताही मुसलमानांनी बाबासाहेब फुले आंबेडकरी मार्गाला जर स्वीकारलं नाही, वैचारिक दृष्टिकोनातून समजून घेतलं नाही, तर पुढच्या 5 वर्षांनंतर मुसलमानांचे मोर्चे निघतील. आमचे मित्र मोठ्या गमतीनं म्हणतात, कसे मोर्चे निघतील माहित आहे? जहां जहां जेल वहां ईदगाह होनी चाहिए, सगळे तिकडेच. हे का घडतं असं? हे का घडतं असं? कारण विकासाचे सूत्र आभाळातून पडत नाही हो. विकासाचे सगळे सूत्र, विकासाचे सगळे मार्ग संविधानामध्ये निश्चित करण्यात आले. मग माझ्यासारखी शहाणी मंडळी जे फुले आंबेडकरी मधनं आपले व्यक्तिमत्व घडविलेले आहे, मग आम्ही पानं पाडली की संविधानाची पानं इकडे तिकडे पलटवली आणि म्हटलं की 60 वर्षात आम्ही मतदान केलं. देश जेव्हा स्वातंत्र्य झाला, देश स्वतंत्र झाला, तेव्हा 33% आम्ही सरकारी नोकरीमध्ये होतो मुसलमान. मग 2006 मध्ये सच्चर आयोग म्हणतो की तुम्ही 2% झाले. अरे आम्ही मतदान दिलं, आम्ही सरकार आमची निवडून दिली आणि यानं असं कसं काम केलं बाबा? वाढवायच्या ऐवजी घटवलं. 31% कट. अरे कमाल. मग आम्ही पाणी पाहिल्यावर आम्हाला कलम 14, 15, 16 दिसली. 14, 15, 16 दिसली. 15 मध्ये म्हणलं की सगळ्यांना समान अधिकार असले पाहिजे. विकासाचे अर्थव्यवस्थेमध्ये सर्वांना समान अधिकार असले पाहिजे. विकासाच्या सर्वांना समान संधी मिळाल्या पाहिजे. बाबासाहेब की चलो मुसलमानो हल्ला बोलो, हमको 60 साल में समान अधिकार नहीं मिला, आता ते मिळालंच पाहिजे. काय आहे संविधान? मला एक इंजिनियर बोललेत, मी त्यांचं नाव घेत नाही, ते आमच्या आंदोलनामधले आहे, MSCB मध्ये आपल्या नागपूरचे मोठे वक्ते. बोले ठीक है, बोले ये बाबासाहेब करते, आपण अभी बोले बाबासाहेब ने बोले आदिवासी काय हिरो लागे. अरे म्हणलं, मी मजाकीत म्हटलं, इथं असलेले आदिवासी बंधूंनी ते मजाकीत मध्ये घ्यावं. अरे म्हटलं, मी आदिवासी इलाक्यामध्ये शिकलेला, गडचिरोली माझा जन्मगाव. जेव्हा मी गडचिरोलीमध्ये शिकत होतो रामपुरी शाळेमध्ये एकटाच मुसलमान होतो. आता माझं दुर्दैव की M.Ed. M.Phil पर्यंत एकटाच मुसलमान होतो. हे माझं दुर्दैव. अरे जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा आमच्या घराच्या आजूबाजूला बांबू विकायला येणारे सगळ्या गोंड्यांना एकच धोती होती रे, एवढीशी चिरोटी, काही नव्हती रे. खाण्याची चव नाही, राहण्याची चव नाही. या व्यवस्थेनं त्यांना इतक्या वाईट अवस्थेमध्ये ठेवलं जंगलामध्ये. अरे त्यांना खायला सुद्धा काही मिळत नव्हतं. बांबू आणत होते, ठेकेदार शोषण करत होता. 6-6 दिवस चुन्न भात खाणारी ती मंडळी. अरे त्या मंडळीच्या पोटामध्ये तू जन्माला आलास तर MSCBचा एवढा मोठा अधिकारी झालास, कुणाच्या पुन्हा येणार आहे? मांडणी व्यवस्थित झाली पाहिजे. लंगोटी लावणारा तुझा बाप त्याची अवकात नव्हती इथपर्यंत तुला आणणं. अरे तुझा मोठा बाप ज्याचं नाव बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांना आरक्षणाची तरतूद तुला करून ठेवली, म्हणून त्या लंगोटीपासून तू कोर्टापर्यंत आलास. हे मूल्य समजून घेतलं पाहिजे. संविधानाच्या निर्मितीचा, संविधानाच्या मार्गाचं हे मूल्य आम्हाला कळायला पाहिजे. मुसलमानांना आता ते कळलं आहे. ते येत आहेत आणि ते म्हणतायत की संविधान में दिए हुए हक हमको मिलना ही चाहिए. आप बोलते बाबा साहब हमारा भी है, आता म्हणतोय अब हमारा है बाबा साहब. कळेल, संपूर्ण समाजाला हळूहळू कळेल आणि कळल्यानंतर त्याला कळेल की खरंच बाबासाहेब सगळ्या समाजाचे आहेत, ते एकाचे नाही. या व्यवस्थेमध्ये कोणत्या धर्मामध्ये जन्माला येणं आणि कोणता धर्म घडवणं आणि कोणता धर्म घेणं हे विकासाच्या प्रक्रियेमधली गोष्ट आहे. म्हणून माणूस हा माणूस असतो आणि ज्या माणसाला या देशातील अत्याचार करतात तो माणूस जेव्हा नेता होतो तो एका जातीचा राहत नाही, तो संपूर्ण भारताचा नेता होतो. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण भारताचे नेते आहेत, हे समाजाला कळलं पाहिजे. मी 1-2 मिनिटात ते मांडतो. आता कुंभाराचं आणि ते मांडून देतो आणि मी रजा घेतो. बाबासाहेब आंबेडकरांनी, काकडे साहेब, मोहम्मद अली रोडवरती बाबासाहेबांची मुसलमानांच्या समोर शेवटची सभा झाली, जंगी सभा. त्यावेळेस मुसलमानांच्या समोर अख्खं भाषण ते आहे. मी पुस्तक आणायला विसरलो, ते अख्खं भाषणच आम्ही छापलेलं आहे बाबासाहेबांचं. टायटलच दिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम मानसिकता म्हणून. बाबासाहेबांनी प्रबोधन करत असताना मुसलमानांना ठणकावून सांगितलं की आरक्षणाचा कॉलम जेव्हा
संसदेमध्ये आला तेव्हा मौलाना साहेबांना मी सांगितलं होतं की हजर राहा. मौलाना साहेब हजर नव्हते. मला माझ्या दलितांची बाजू सेफ करणं आवश्यक होतं, मी ते केलं. दलितांना आणि आदिवासींना आरक्षण मिळालं, परंतु मुसलमानांचं आरक्षण जात राहिलं. याला जबाबदार तुमचे नेते आहेत. आणि मुसलमानांनो, या व्यवस्थेमध्ये जर अधिकार सन्मान मेहनतीनं प्राप्त करायचं असेल, शब्द महत्वाचे आहेत, मेहनतीनं प्राप्त करायचं असेल तर ते प्राप्त करण्यासाठी मार्ग सुरक्षित असला पाहिजे. ते प्राप्त करण्याचा मार्ग सुरक्षित नसेल तो तुम कितने भी काबिल हो, ना काबिल करने के लिए एक एक मनुस्मृति का मालिक हर डिपार्टमेंट में बॉस बन के बैठा है. समजून घ्या. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये एक एक अधिकारी मनुस्मृतीचा वारसदार म्हणून बसलेला है. कितने भी काबिल हो गए आप, ना काबिल करने की कलम उसके पास में है. इसलिए आरक्षण का रास्ता अपनाओ. मुसलमानांनो, तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्ही तुमच्या बळावर अशी राजनीती करा की गेलेलं आरक्षण तुम्हाला मिळालं पाहिजे. कारण मंचावर येऊन भाषण देण्यासाठी येणारा मार्ग हा सुरक्षित असला पाहिजे. सुरक्षित मार्ग म्हणजे आरक्षण आहे. आरक्षण म्हणजे फुकटची मिळालेली एखादी सवलत नव्हे, तो केवळ मार्ग आहे. मेडिकल मध्ये ऍडमिशन घेता लोक, हे लिहिलेलं आहे, सगळे लिहिलेलं आहे की बायकोनं, जे लोक बायकवतात त्यांना जोड्यानं मारा वगैरे, ठीक आहे, प्रबोधनही झालं पाहिजे. मेडिकल मध्ये प्रवेश घेतो, दोन माणसं आहेत, एक आरक्षणामध्ये आणि एक आरक्षणाच्या बाहेर आहे. जो आरक्षणाच्या बाहेर आहे त्याला 5,000 वर्षाचं आरक्षण मिळालं, पण ज्याला आरक्षण मिळालं तो 5,000पासून वंचित राहिलेला आहे. तो एकाच आरक्षणामध्ये प्रवेश झाला एमबीबीएस मध्ये, दुसरा ओपन मध्ये आला. फक्त प्रवेशासाठी आरक्षण आहे. आता ट्रेनिंग साठी आरक्षण आहे का हो? जो आरक्षण मध्ये नसेल त्यानं पूर्ण मुर्दा कापला पाहिजे, आणि जो आरक्षण मध्ये आहे त्यानं एक टांग कापली तरी एमबीबीएस पास. असं असतं का? इंटरनल प्रोसेस मध्ये आरक्षण नाही हो, प्रवेशासाठी, मार्ग निश्चित करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी आरक्षण आहे. बाकी प्रोसेस, ट्रेनिंग सगळी काय, पीएसआय झाला मेश्राम म्हणजे अर्धी गोळी सुटली तरी पास. आणि एखादा आमच्यासारखा कुलकर्णी बिलकर्णी असेल त्याची पूर्ण गोळी सुटलीच पाहिजे तेव्हा तुले पास. असं होतं का? नाही. ज्या हक्कापासून वंचित ठेवलं तर बाबासाहेब आंबेडकर मुसलमानांना म्हणाले कि संविधान एक ऐसा हथियार मैं तुम्हारे पास में दिए जा रहा हूं मुसलमानों, उसको अगर समझ लोगे तो हो सकता है आगे आने वाली रणनीति में सारे अल्पसंख्यक, दलित, आदिवासी मिलकर राजनीतिक सत्ता अपने पास में लोगे, और जब तुम राजनीतिक सत्ता अपने हाथ में लोगे तो संविधान में दी हुई मेरी तरतूदें अमल में ला सकते हो, इसी से तुम्हारा विकास हो सकता है. काय काय घडलं उत्तर प्रदेश मध्ये? मी त्या राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही, माझं कोणता पक्षच नाही, माझी मत आहे, सगळ्यांना जोडतो. मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही. पण काय सत्ता आल्याबरोबर काय काय घडलं? हजारो संस्था आहेत, करोडो रुपये इन्व्हेस्टमेंट होत आहेत, करोडोचे योजना येत आहेत. ते महाराष्ट्रातही घडू शकतं. मग कुंभाराचं काय झालं? कृषी प्रधान देशाचं पान उघडलं लहानपणी, हा देश कृषी प्रधान, देशाचा खरा नेता कोणतं? किसान. आणि धोत्राच्या सतरा ठिगळ. हा देश कृषी प्रधान नाही, हा देश जातीय व्यवस्था प्रधान आहे. मग जातीय व्यवस्था प्रधान असलेल्या या व्यवस्थेमध्ये संविधानामध्ये काय तरतुदी आहेत? मार्गदर्शक तत्वांमध्ये काय तरतुदी होत्या आणि संविधानामध्ये काय तरतुदी आहेत? या देशाचे दोन शत्रू, भांडवलवाद आणि ब्राह्मणवाद, हे कायम शत्रू आहेत, एक दिवसाचे शत्रू नाहीत. संविधानाच्या विरोधात हे कायम शत्रू आहेत. भांडवलवाद आणि ब्राह्मणवाद हे भारतीय संविधानाच्या विरोधातील कायम शत्रू, आणि हे युद्ध चालत राहणार. ब्राह्मणवादी आणि भांडवलवादी व्यवस्था जिंकली तर 18 पगड जाती बर्बाद होतील, आणि 18 पगड जाती जर जिंकली तर ब्राह्मणवाद आणि भांडवलवाद बर्बाद होईल, हे सूत्र आहे. पण सध्या भांडवलवाद आणि ब्राह्मणवाद जिंकलेला दिसतो आहे. म्हणून जबाबदारी काणेकर सरांसारख्या महत्वपूर्ण लोकांवरती आली आहे की तुम्हाला तयार करणं या युद्धासाठी. भांडवलवाद कसं जिंकलेला दिसतो आहे? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते केवळ शेतीचं राष्ट्रीयकरण करू नका, संविधानामध्ये अशी तरतूद करा की जातीय व्यवसायांना आरक्षणाच्या तरतुदीमध्ये आणा. सुज्ञ लोक हो, पत्रकार हो, शेतकरी लोक हो, चांभार, कुंभार, वाढे, खाटीक,
तुमच्याही व्यवसायांना आरक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणण्याची तरतूद किंवा प्रोसेस बाबासाहेब हयातीमध्ये असते तर केले असते. कारण बाबासाहेब फॉरेन मध्ये शिकले, ते चरख्याचं चाक चालव म्हणून म्हणणारे नव्हते, ते म्हणणारे होते लोहे का चक्का चला. दोन विचारधारांचा फरक आहे, त्या वादाकडे जात नाही. गांधीजी म्हणाले की खेडे में चलो, बाबासाहेब म्हणाले की नाही वो इसका चक्का नहीं चलाने का, बंडी का, अभी रेल का चक्का चलाने का, फैक्ट्री का चक्का चलाने का, खेडे से शहर में आओ. म्हणून ज्या व्यवस्थेनं जाती पाडून जातींना एक एक व्यवसाय दिला, ते व्यवसाय तुमच्या बर्बादीचे कारण आहेत. ती जातीय व्यवस्था संपूर्ण अधिकार घेण्यापासून वंचित ठेवण्याचं कारण बनली. सांबार म्हणजे अस्पृश्य, त्याला हात लावायचा नाही, तो कशाला शिकायला येतो, तो कशाला प्रशासनामध्ये येतो, मग कुठं बसवायचं त्याला, त्याला जगवायचंही आहे. आपल्या पायाला चटके लागून येऊन त्याच्याकडनं फुकट्यामध्ये चप्पल शिवून घ्यायची आहे. मग प्रत्येक गावाचं वडाचं झाड त्याच्यासाठी हक्काचं. वडाच्या झाडाखाली कोण बसेल तर तोच बसेल. आणि कुंभार कुठं बसणार, पटकन माती जिथं मिळेल तिथंच बसतो. कुंभार टोली. बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी कशी होती माहित आहे का? पुढे येणाऱ्या आधुनिक युगामध्ये, पुढे येणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये भारताच्या जातीय व्यवसायांचं रूपांतर आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये होऊ शकतं, अशी मांडणी बाबासाहेबांच्या विचारांची आहे. समजून घ्या ही गोष्ट. एक उदाहरण सांगतो, जास्त सांगत नाही, अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे एक छोटं उदाहरण सांगतो आणि बंद करतो. आजही तुमच्या लाखांदूरमध्ये वडाच्या झाडाखाली चांभार आहे का? बोला ना, हो की नाही? आहे, आहे. प्रत्येक गावामध्ये जागा बदलली, आंब्याच्या झाडाखाली असेल, प्रॉब्लेम नाही. कदाचित रोमॅन्टिक झाला असेल, तुमच्या आंदोलनामध्ये साहित्यिक झाला असेल, तर गुलमोहरच्या झाडाखाली बसला असेल, प्रॉब्लेम नाही. तो कुठंच जात नाही, तो बसतो तिथंच झाडाखाली. या महामानवाची दृष्टी पहा. भारत हा विविध कौशल्यामध्ये तरबेज असलेल्या लोकांचा देश आहे. ढाक्याचं मखमल प्रसिद्ध होतं. मुरादाबाद मध्ये तयार होणारी भांडी अख्ख्या जगात जायची. भारतामध्ये मसाल्याचं उत्पादन कोण करत होतं? शेतकरीच करत होते. लाकडाचे नक्षीकाम अरबस्तान पासून, अफगाणिस्तान पासून परंपरागत पद्धतीनं युनान मिस्रपर्यंत गेलेलं आहे, ते भारताचे वाढही करत होते. याचा अर्थ त्याही वेळेस, ज्या वेळेस हाताच्या कौशल्याद्वारे उत्पादन करण्याचं युग होतं, त्याही युगामध्ये भारताच्या छोट्या छोट्या जातींचे व्यवसाय हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये माल पुरविणारे युनिट्स होते. आता या युनिटची दलाली लाला बिर्ला करत होते त्याही व्यवस्थेत. बाबासाहेबांचा उद्देश एवढा होता, जे माल तुम्ही उत्पादित करता त्या मालाची दलाली या व्यवस्थेमध्ये बसलेल्या उच्चवर्णीयांनी करायला नको, त्याचा अधिकारच तुम्हाला मिळाला पाहिजे. मग काय झालं? विज्ञानानं उसळ खाल्ली. बाबासाहेबाला सांबारांनी समजून घेतलं नाही, बाबासाहेबाला वाड्यानं समजून घेतलं नाही, बाबासाहेबाला बुरडानं समजून घेतलं नाही, बाबासाहेबाला कौशल्य प्राप्त मुस्लिम समाजानं समजून घेतलं नाही. अवस्था काय झाली? या जगामध्ये सर्वात जास्त पैसा देणारे दोनच व्यवसाय, एक शस्त्राचा व्यवसाय आणि दुसरा चमड्याचा व्यवसाय. हे जगातील सर्वात दोन उत्कृष्ट व्यवसाय. भारतामध्ये चामड्याचा व्यवसाय करण्याचं खरं अधिकारी कोण? चांभार. मग आता जोड्यामध्ये उन्नती झाली, आता कंप्युटर जोडे निर्माण व्हायला लागले. आता जोड्याचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय व्यवसाय झाला. कारण तेंडुलकर गर्वानं सांगतो की मेरे पैर में जो जूता है वो 33 लाख का है. शाहरुख खान म्हणतो मेरे पास में जूते हैं वो 4 लाख के हैं. तुमच्या गावच्या, महाराष्ट्राच्या, भारतातील कोणत्या चांभारानं विणलेला तो जोडा आहे हे सांगा. आता या देशाचे दोन शत्रू, एक भांडवलवाद आणि दुसरा ब्राह्मणवाद. ब्राह्मणवाद जाती निर्माण करून कुजवत ठेवतो,
भांडवलवाद, उन्नत झालेल्या व्यवसायाला पैशाच्या भरोशावर खरेदी करून टाकतो. अरे 18 पगड जातींचे व्यवसाय पैशाच्या भरोशावर बाटाने खरेदी केले, लखानीनं खरेदी केले. ते चांभारला झाले, ते उद्योगपती झाले. कुशल कौशल्य प्राप्त चांभार अजूनही 2 रुपयाला जोडा घासतो आहे. मग याच्यावर काय उपाय आहे? एकच, संविधानाला समजून घ्या, संविधानाच्या तरतुदी लक्षात घ्या आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर सद्बुद्धीने करा, प्रामाणिकपणे करा. 18 पगड जातींचं संघटन निर्माण करा, जवळ या, एक दुसऱ्या जातींना जवळ आणा, एक मोठा महासंघ बनवा आणि संपूर्ण भारतामध्ये जी परिवर्तनाची लहर घडलेली आहे ती लहर महाराष्ट्रामध्ये घडवा. आणि आज विचार करा, सत्ता परिवर्तन करा, ती खालच्या स्तरावर आली पाहिजे, ती झिरपत गेली पाहिजे. नाही तर होतं काय काकडे साहेब, 1 मिनिट, होतं काय? 4 चोर गेलेत एका मारवाड्याच्या घरी, माल बिल घेतले. पहाटेचं वेळ होतं, मारवाडी जागा झाला. एका चोरानं घाबरून मारून दिलं चुरा, मारवाडी मेला. आता प्रॉब्लेम चोरायचा असा, सकाळ व्हायला आलेली आहे. जर आपण घरामध्ये राहिलो तर या मारवाडी भाऊची मंडळी येतील, नोकर चाकर पकडले जाऊ. बाहेर जर आपण जाऊ तर लोक उठायला लागली, लोक पकडतील. मग करायचं कसं? तेवढ्यात अजान झाली. अल्लाहू अकबर. या 4 पैकी 1 चोर मोठा चालाक, जवळून अजान येतात.